Dear student, so today discussing about ecological pyramids. Okay. So graphic representation of the trophic level in an ecosystem is known as the ecological pyramids. Ecological pyramids म्हणजे काय तर या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की अन्नसाखळी द फूड वेब द ट्रान्सफर फ्रॉम द वन स्पीसीज टू द अनदर स्पीसीज. So first of all the autotrophic to heterotrophic, producer to primary consumer, secondary consumer and last are a decomposer. So are completely are a food web. तर या ठिकाणी फूड वेब तयार होणार आहे. सो ऑल द प्रोसेस आर अ ट्रॉफिक लेवल ऑफ द इकोसिस्टम इज नोन ॲज अ इकॉलॉजिकल पिरॅमिड. मग त्यालाच आपण म्हणणार आहोत पिरॅमिड. कारण काय असणार आहे की ट्रॉफिक लेवल जर असेल यामध्ये ऑटोट्रॉफिक जर असेल तर ते मात्र प्रोड्युसर असणार आहे. सो व्हेरी लार्ज नंबर ऑफ द एरिया आर ॲक्वायर. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ऑटोट्रॉफिक हा स्वतः तयार करतो. फॉर एक्झाम्पल प्लांट स्पीसीज त्याच्यावर डिपेंड असणारे जर असेल ते मात्र तेवढ्या प्रमाणामध्ये राहत नाही, त्यापेक्षा नक्कीच कमी असतात. प्रायमरी कंझ्युमरपेक्षा सेकंडरी कंझ्युमर्स हे देखील त्यांची संख्या कमी असणारे पॉप्युलेशन. आणि सेकंडरी कंझ्युमरपेक्षाही त्या ठिकाणी व्हेरी लेस नंबर ऑफ द स्पीसीज आर प्रेझेंट फ्रॉम द कंझ्युमर जर असेल तर ते मात्र परत ते कमी असणार आहे. सो कम्प्लिटली बॉटम टू टॉप इन अ पोझिशन फ्रॉम द अप राईट द पिरॅमिड्स नंबर्स इन अ क्रॉपलँड ग्रासलँड इकोसिस्टम्स की आपण त्याला म्हणणार क्रॉपलँड इकोसिस्टम्स. In ecosystems in a several food chains operate which are ultimately terminated by top carnivorous. There is a proportionate relationship between number of producers, number of primary, secondary and tertiary consumers. Similarly, relationship also exists in case the biomass of energy at energy level to producer to consumer. Energy level to producer to consumers. So energy are transfer from producer to consumers. So are completely are a trophic level, and that area from the biomass. Biomass means to cover the area. So large number of the food productions formations from the grass or क्रॉपलँड एरिया. या ठिकाणी आपण पाहतोय की क्रॉपलँड एरिया असणार आहे किंवा ग्रास जे एरिया असेल हा मात्र सगळ्यात मोठा पार्ट त्या ठिकाणी खूप महत्त्वाचे असणार आहे. सो प्रोड्युसर आर अ व्हेरी लार्ज एरिया. सो आर कम्प्लिटली आर ऑटोट्रॉपिक सेल्फ फूड फॉर्मेशन्स एरिया आर व्हेरी लार्ज. सो दिस एरिया आर अ बायोमास. सो बायोमास मीन्स फर्स्टली द रॉ मटेरियल ऑर सम फर्स्ट ऑफ ऑल दॅट द प्रोव्हाइड फ्रॉम द फूड वेब. तो सगळ्यात पहिले त्या ठिकाणी फूड प्रोव्हाइड करणारा जो पार्ट असेल तर तो मात्र फर्स्ट थिंग असणार आहे. सो आर कम्प्लिटली आर अ क्रॉप area or cropland area or crop forest area. The number of biomass of the energy organisms gradually decrease in the producer's level to the consumer level. Decreasing in consumer level, producer to the consumer level. म्हणजे या ठिकाणी आपण असं पाहतोय की हळूहळू प्रोड्युसरपासून डिकम्पोजरपर्यंत म्हणा तर कंझ्युमरपर्यंत म्हणा तर त्यांचे जे रेशिओ असेल ते पॉप्युलेशन जर असेल तर ते मात्र डिक्रीज होत जातं. म्हणून आपण त्याला आपण पिरॅमिड असं म्हणणार आहोत. ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इकॉलॉजिकल पिरॅमिड. त्याला आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी इकॉलॉजिकल पिरॅमिड. इन मेनी इकॉलॉजिकल पिरॅमिड द प्रोड्युसर्स फ्रॉम द बेस अँड अ सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल मेक अप द अपेक्स. या ठिकाणी आपण त्याला अपेक्स म्हणणार आहोत. सो दे आर कम्प्लिटली द ट्रान्सफर फ्रॉम द लोअर लेवल टू द अप्पर पार्ट्स. सो लोअर लेवल्स शो युअर डायग्रॅम. तुम्ही या ठिकाणी डायग्रॅम देखील पाहू शकतात की खालच्या या ठिकाणी रिजनला तुम्हाला बरंचसा ग्राससारखा त्या ठिकाणी पार्ट दिसतो आहे. त्याच्यानंतर ग्रॉसहॉपर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर फ्रॉग, त्याच्यानंतर आपण स्नेक आणि नंतर मग त्या ठिकाणी हॉक म्हणजे त्या ठिकाणी बर्ड्स आपण पाहतोय ला. तर यामध्ये ग्रास एरिया जर असेल त्याचे बायोमास जर असेल तर तो मात्र खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कव्हर केलेले एरिया असणार आहे. सो आर कम्प्लिटली लार्ज एरिया फ्रॉम द प्रोड्युसर्स. सो प्रायमरी कंझ्युमर्स ॲज कम्पेअर टू द प्रोड्युसर टू डिक्रीज द नंबर फ्रॉम द प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर सो लो अमाऊंट or less number of the present from the secondary consumers. So low amount or low number of the species are present from the consumers. So are completely the pyramid like. So they are completely ecological pyramids represent the trophic level structures. So they are pyramid number, pyramid biomass and pyramid energy. हे तीन पार्ट्स त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट म्हटलेले. आता
नंबर म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर प्रोड्युसर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन त्यांचे जास्त असणार आहे. सेकंड याच्यामध्ये त्याचं पॉप्युलेशन अजून कमी होतं. त्याच्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये अजून कमी होतं. आणि प्रोड्युसर जर असेल त्यांचे पॉप्युलेशन जास्त असतं. प्रायमरी कन्झ्युमरमध्ये ॲज कम्पेअर टू द प्रोड्युसर लो नंबर. then primary consumer to the less number of the secondary consumer, and last or final consumers are very less number of the populations are present in a consumers. Okay, so they are same from the biomass and energy देखील तसंच असणार आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्युसर असणार आहे. प्रायमरी अँड सेकंडरी ॲज कम्पेअर टू द डिक्रीज इन नंबर फ्रॉम द अपवर्ड इन डायरेक्शन्स. द प्रायमरी नंबर्स, the number of individuals at the trophic level decrease from the producer level to the consumer level. decrease, तर या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी डिक्रीज होऊन जाणार आहेत. म्हणजे प्रोड्युसरपासून तर कन्झ्युमर्सपर्यंत त्यांचे जो रेशो असेल तर तो मात्र या ठिकाणी डिक्रीज होत जातो. सो पिरॅमिड ग्राफिकल रिप्रेझेंट द पॉप्युलेशन्स. या ठिकाणी ग्राफिकल रिप्रेझेंट तुमच्या समोर त्या ठिकाणी दिलेलं आहे. शो युअर डायग्राम, तुम्ही डायग्राम त्या ठिकाणी शो करू शकतात. द नंबर ऑफ कॉर्निवरस इज अ लेसर. नंबर ऑफ कॉर्निवर जर असेल तर त्यांचा नंबर जर असेल तर तो मात्र काय या ठिकाणी लेस आहे. दिस टाईप ऑफ पिरॅमिड कॅन हॅव 2 डिफरंट फॉर्म्स डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स, अपराईट अँड इन्व्हर्टेड. बघा या ठिकाणी शोयर डायग्राम, अपराईट पिरॅमिड नंबर ऑफ क्रॉपलँड इकोसिस्टीम. तर तुम्ही पाहता या ठिकाणी अपराईट पोझिशनमध्ये दिलेलं आहे. आणि इन्व्हर्टेडमध्ये त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. तर इन्व्हर्टेडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते पाहू शकतात. इन्व्हर्टेड पिरॅमिड अ नंबर ऑफ द ट्रीज अँड इकोसिस्टम्स. म्हणजे सपोज त्याने खूप मोठं ट्री असेल तर त्याच्यावर 10-12 बर्ड आणि त्या बर्डला खाणारे परत त्या ठिकाणी छोटे कन्झ्युमर्स त्या ठिकाणी असणारे. किंवा उलटं आपण पाहिलं तर देखील त्या ठिकाणी इन्व्हर्टेड पिरॅमिड आपल्याला ते पाहायला मिळतं. ओके, त्यानंतर इन अपराईट पिरॅमिड्स द नंबर ऑफ द ऑर्गॅनिझम्स जनरली डिक्रीज फ्रॉम द बॉटम टू टॉप. बॉटमला जास्त तर टॉपला या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहतो आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे बॉटम टू टॉप फ्रॉम द डिक्रीज इन नंबर ऑफ द पॉप्युलेशन्स ऑर नंबर ऑफ द ऑर्गॅनिझम स्पीसीज. दिस जनरली ऑकर इन अ ग्रासलँड, क्रॉपलँड अँड पॉन्ड इकोसिस्टम. तसे आपल्याला ग्रासलँडमध्ये, क्रॉपलँडमध्ये आणि ग्रासलँडमध्ये सुद्धा ते पाहायला मिळतं. ओके, ग्रासलँड इकोसिस्टम्स नंबर ऑफ प्रोड्युसर्स ग्रासेस. ग्रासलँडमध्ये आपल्याला प्रोड्युसर जर असेल तर ग्रास असणार आहे. इज ऑलवेज मॅक्झिमम, खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणार आहे. प्रायमरी कन्झ्युमर हर्बिवोरस, म्हणजे प्लॅनवर अवलंबून असणारे जे स्पीसीज असणार आहेत त्याला आपण हर्बिवोरस म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल ग्रासआफर जर असेल तर ते मात्र पानं त्या ठिकाणी कुरतडून खाण्याचं ते काम करत असतात. म्हणजे त्यांची संख्या जर पाहिलं तर प्लॅन्टपेक्षा मात्र नक्कीच ती कमी असते. लाईक इन हॅबिटॅट माईस आर लेसर इन नंबर ऑफ द ग्रासलँड. त्यानंतर आपण छोटे कीटक जर पाहिले तर ते देखील त्या ठिकाणी त्यांचा नंबर जर असेल तेही कमी असणार. किंवा फ्रॉग जर असेल तर ग्रासहॉपरपेक्षा ते फ्रॉगचं जर असेल तर ते मात्र संख्या देखील त्यांची तेवढीच कमी असते. फायनली टर्शरी कन्झ्युमर्स दॅट इज टॉप कॉर्निवरस लाईक इन अ बर्ड्स आर लेस्ट इन नंबर. बर्डची संख्या जर असेल त्या ठिकाणी मात्र लेस नंबर असणार आहेत. त्यालाच आपण इकॉलॉजिकल पिरॅमिड असं म्हणतो. ओके, सो आर कम्प्लिटली फूड वेब. त्याला आपण फूड वेब पण आपण म्हणणार आहोत. फायनली टर्शरी कन्झ्युमर्स टॉप कॉर्निवरस लाईक बर्ड्स less in number. The trophic structure represented and from a pyramid will be always upright type. त्यानंतर इन्व्हर्टेड पिरॅमिड. बघा या ठिकाणी इन्व्हर्टेड पिरॅमिड आपण पाहतोय. डायग्राम तुम्ही मागच्या पेजवर पाहिलीच असेल. इन्व्हर्टेड पिरॅमिड अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट इन अ ट्री इकोसिस्टीम इन डिटेरेटस फूड चेन. डिटेरेटस म्हणजे काय, डेड ऑर्गॅनिक मॅटर. जे डेड ऑर्गॅनिक मॅटरवर त्या ठिकाणी डिपेंड असणार त्यांची संख्या मात्र नक्कीच त्या ठिकाणी ही लार्ज जरी असेल बट विदाऊट सपोर्ट, सो डू नॉट फॉर्मेशन फ्रॉम द प्लांट आर डेव्हलपमेंट. when the ecosystem contain less number of producer and more number of कंझ्युमरची संख्या जर असेल तर इथं मात्र खूप मोठी असते. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी कीटक असेल, कीटकांची संख्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे. त्या कीटकांना खाणारे बर्ड असेल ते देखील त्या ठिकाणी कमी दिले. मात्र बर्ड्स आर रिलीज फ्रॉम द डेड अँड डिकिंग मटेरियल टू रिलीज फ्रॉम द सॉईल पार्टिकल्स आर डिकम्पोज्ड
अँड टू फॉर्मेशन फ्रॉम द नायट्रेट अँड कार्बन सायकल्स. तर नायट्रेट सायकल त्या ठिकाणी फॉर्म्स होतात अँड नंबर ऑफ मायक्रोब्स आर ग्रोईंग. सो ऑल द मायक्रोब्स आर अ फूड फॉर्मेशन्स टू प्रोव्हाइडेड फ्रॉम द मिनरल्स कंटेंट्स थ्रू द ट्री. ट्रीला मात्र जे मिनरल कंटेंट लागतं ते मात्र डिटेरेटर्स फूडमुळे त्या ठिकाणी मिळत असतं. अँड डिटेरेटर्स मटेरियल जर असेल तर ते मात्र ऑल इन्सेक्ट्स birds are decompose the waste material to provide from the minerals of the plant parts, and plants are synthesize number of biochemical process to develop a well formation from the leaf, process and flower. The main purpose from the detritus material. त्या ठिकाणी detritus डिकम्पोज झालेल्या मटेरियलमुळे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रोथ ही होत असते. अ सिंगल ट्री प्रोड्यूस कंटेन मेनी फ्रूट्स इट बर्ड्स कंझ्युमर्स. द बर्ड्स कंटेन न्यूमरस पॅरासाइट्स सेकंडरी कंझ्युमर्स. त्यानंतर आपण पुढचं पाहतोय प्रायमरी पिरॅमिड ऑफ बायोमास. पहिले आपण या ठिकाणी पाहिलं पिरॅमिड ऑफ नंबर्स. आता या ठिकाणी सेकंड पाहणार आहोत आपण पिरॅमिड्स ऑफ बायोमास. पिरॅमिड ऑफ बायोमास बायोमास रेफर्स टू द टोटल वेट ऑफ द लिव्हिंग मॅटर पर युनिट एरिया. सपोज त्या ठिकाणी आपण 100 बाय 100 मीटरमध्ये किती ग्रास त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये किती ग्रॉसऑफर्स आहेत, त्याच्यामध्ये किती फ्रॉग्स आहेत आणि त्याच्यामध्ये किती बर्ड्स येत आहेत, ही आपल्याला काउंट करायची आहे. सपोज त्या ठिकाणी एखाद्याची त्या ठिकाणी 10 एकर शेती असेल, 10 एकर शेतीमध्ये किती ग्रॉसऑफर्स त्या ठिकाणी आढळतात, किती फ्रॉग्स त्या ठिकाणी आढळतात आणि किती बर्ड्स येतात. ॲज कम्पेअर जर तुम्ही पाहिलं तर ग्रासची संख्या त्या ठिकाणी जास्त असणार आहे किंवा क्रॉपची संख्या त्या ठिकाणी जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू द बर्ड्स. एखाद्या शेतामध्ये त्या ठिकाणी समजा 1 एकर क्षेत्र असेल, त्याने जेवढं प्लांटेशन केलं असेल त्या प्लांटेशनमध्ये जर पाहिलं तर आपल्याला मोजून 10-12 पक्षी त्या ठिकाणी त्या एरियामध्ये बसलेले आपण पाहत असतो. कारण काय असणार आहे, सो दे आर कॉर्निवरस. सम इन्सेक्ट्स अँड बर्ड्स, सम इन्सेक्ट्स आर कंझ्युम फ्रॉम द बर्ड्स. काही बर्ड्स जे असेल ते इन्सेक्ट कंझ्युम करण्यासाठी येतात. कम्पेअर जर केलं तर इन्सेक्ट हे ग्रॉसऑफरपेक्षा जास्त असणार आहे. ग्रासपेक्षा ग्रॉसऑफर जास्त असणार आहे. ग्रॉसऑफरपेक्षा बर्ड जर असेल ग्रास हे जास्त असणार आहे कम्पेअर जर केलं आपण ग्रासऑफरशी. म्हणजे उदाहरणार्थ कीटकाशी इन्सेक्टपेक्षा बर्ड जर असेल त्यांची संख्या मात्र कमी असणार आहे. सो बायोमास इज अ पर एकर एरिया म्हणा किंवा पर युनिट एरिया. तो तुम्ही कुठला एरिया घेतला आहे, तुम्ही मीटर घेतला, फीट घेतला, किलोमीटर घेतला, हेक्टर घेतला, कशा पद्धतीने घेतलं ते ॲज अ डिपेंड फॉर यू. इन अन इकोसिस्टम बायोमास डिक्रीज फ्रॉम द प्रोड्युसर लेवल टू द कंझ्युमर लेवल. प्रोड्युसर लेवलपासून कंझ्युमर लेवलपर्यंत डिक्रीज होत जातो बायोमास. ओके. फ्रॉम एक्झाम्पल अपराईट पिरॅमिड्स, माऊस, स्नेक, हॅग एक्सेट्रा, ग्रॉसऑफर, लिझार्ड्स एटसेट्रा. त्यानंतर आपण पाहतोय इन्व्हर्टेड पिरॅमिड. यामध्ये पण बायोमास इज अ प्रोड्युसर इज अ लेस अँड दॅट द कंझ्युमर इज अ मोर. Pyramid will be inverted shape. It occurs pond, lakes ecosystem. There is a biomass is a diatoms. Phytoplankton are negligible in compared to that of the crustaceans and small fishes. तुम्ही या ठिकाणी इन्व्हर्टेडमध्ये आपण पाहू शकतोय डायटम्स त्या ठिकाणी दिसत आहेत. डायटम्स हे डेड ऑर्गॅनिक मॅटर त्या ठिकाणी ग्रो होणारा पार्ट असणार आहेत बरेचसे. सबस्टॅटम टू अटॅच पार्ट असणार आहे. मग सबस्टॅटम मिळण्यासाठी जर एखादा पार्ट त्याने डिकम्पोज झाला असेल तर ते त्या ठिकाणी ग्रो होऊ शकतात. सेकंड थिंग जर असेल तर डायटमची जर डेन्सिटी असेल, जी घनता असेल ती मात्र खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे पर युनिट एरियामध्ये ॲज कम्पेअर टू द स्मॉल फिश अँड लार्ज फिश. ओके. देन थर्ड इज अ पिरॅमिड एनर्जी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया.